हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे पंडरनाथ भगवान के ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज की जय। श्री सद्गुरु सावधाराम महाराज की जय। श्री सद्गुरु शारदा बाबा की जय। श्री सद्गुरु नारायण महाराज की जय। प्रस्तुत शास्त्रप्रसंगी प्राप्तस्थळी गायली गेलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील आणि 25व्या क्रमांकाची ओवी आहे। म्हणून या जाणते गुरु वैचे तेने कृत कार्य होते जैसे मूळ सिंचनी सहजे शाखाखंड संतोषिते। या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ओवीच्या संदर्भात विवेचन करण्यापूर्वी चिंतन मांडण्यापूर्वी किंवा त्या ओवीचे अर्थ विचार करण्यापूर्वी एकदा आपण त्या पांडुरंग परमात्म्याला नामस्मरण करूया। कारण जोपर्यंत नाम जप होत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य सिद्धीच जात नाही। आवडी सांगतात नाम जप यज्ञ कर्म साधून सगळे स्नानादी कर्म नाम पावन धर्म नाम परब्रह्म वेदांत। या न्यायाने आता सर्वांनी आपण नामाचा जप करूया। नमो विठ्ठलाराजया पांडुरंगा नमो गुरुज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
म्हणून जाणते गुरु भजिते तेने कृत कार्य होते जसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषिती. माऊलींनी अतिशय गोड शब्दांमध्ये गुरुचा महिमा काय आहे किंवा गुरुला का बजावतो. आपल्या जीवनामध्ये या ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपण जीवन जगत असताना कसं जगावं, जगत असताना कुणाच्या तरी आश्रयाला जावं. जोपर्यंत आपण कुणाचा आश्रय घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण सिद्धीला पोहोचत नाही किंवा सार्थकतेला पोहोचत नाही. या ज्ञानाची प्राप्ती मिळालेली आहे त्या ज्ञानाचं महत्व आपल्याला कळणार नाही आणि म्हणून आपण कुणाचा तरी आश्रय घ्यावा. आणि हा आश्रय कुणाचा घ्यावा तर माऊली गोड चिंतन सांगतात. म्हणून जाणते गुरु भजिते जे शून्य आहेत जे ज्ञानी आहेत त्यांनी गुरुला भजलं पाहिजे. भजलं पाहिजे म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे तर गुरुची एकदम सेवा केली पाहिजे, गुरुच्या आश्रयाला गेलं पाहिजे. मग याचा परिणाम काय तर माऊली सांगतात की तेने कृत कार्य होतो म्हणजे त्याच्या जीवनाचं कृत्य होतं, त्याचं जीवन सफल होतं, त्याचं जीवन कल्याणकारी होतं. आणि याचं उदाहरण देत असताना माऊली आपल्याला एक उदाहरण देतात की मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषी. म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या झाडाच्या मुळावर आपण पाणी घालत राहिलो की त्या पद्धतीने त्या झाडाची जशी पालवी टवटवीत होत जातात, त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची फुले बहरतात, फळे बहरतात. असा जो संतोष पावणारा वृक्ष आहे त्याचं एकच कारण त्या वृक्षाच्या मुळाला सिंचन केलेलं आहे. तसं आपल्याला न द्यायला जर टवटवीत करायचं असेल, परमार्थ क्षेत्रात जोडायचं असेल तर आपण त्या गुरुच्या सानिध्यात गेलं पाहिजे, गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. परंतु या गुरु संदर्भात बोलण्यापूर्वी काहीसा असा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या म्हणजे देवरू या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथकार ज्ञानेश्वरीचं पारायण होत आहे. गेली 45 वर्ष पूर्ण होऊन आणि 46व्या वर्षात त्या या आजच्या दशमीच्या निमित्ताने आजची ही प्रवचन वृत्ती सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझं कामामध्ये आलेले आहे. तसं पाहिलं तर या सप्ताहासाठी अनेक गुरूंच्या वरदहस्त आपल्या या संपूर्ण गावावर आहे. त्यामध्ये वामन महाराज असतील, सावळाराम महाराज असतील, तसेच शहाळकर बाबा असतील, सद्गुरू नारायण महाराज असतील, सद्गुरू सदाशिव बाबा असतील आणि कालाने आघात घालणारे 2 वर्षापूर्वी जे कोरोनामध्ये गेले आपले सर्वांचे सद्गुरू परम श्रद्धेय वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी रामदास महाराज सेवा यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली अशी पावनभूमी जिचं नावच देवरूड आहे. अशा देवरूडमध्ये सप्ताहाचं आयोजन करत असताना आजची प्रवचन सेवा आणि या सेवेसाठी काढलेली गेलेली ओवी आहे की जा म्हणून जाणते गुरु भजिते. आता इथे पहिला शब्द वापरला गेलेला आहे माऊलींनी म्हणून. आता म्हणून शब्दाचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर म्हणून आपण केव्हा म्हणतो ज्या वेळेस एखादी घटना भूतकाळात घडलेली असते आणि त्या घटनेचा संबंध आपल्याला भविष्य काळात किंवा वर्तमान काळात जोडायचा असतो त्यावेळेस आपण म्हणून शब्दाचा वापर करतो. हे या शब्दाचा एक दृष्टांत तुम्हाला सांगेन की म्हणून शब्द आपण का वापरतो. बघा 2 पेहलवान असतात आणि दोन्ही पेहलवान तुल्यबल मुष्टियुद्ध जे आहे किंवा जे मल्लयुद्ध आहे, कुस्ती जी आहे ती योग्य पद्धतीने खेळण्यास तरबेज असतात. तरी सुद्धा वरचढ असणारा जो पेहलवान आहे दोघांपैकी तो पेहलवान मात्र समोरच्या पेहलवानाच्या माध्यमातून याच्याने हडला जातो. आणि हडल्यानंतर एकाने प्रश्न केला की बाबा तू एवढा तुल्यबल असणारा, तुझ्याकडे खूप सामर्थ्य होतं, शक्ती होती आणि तरी तू एखाद्या लहान पेहलवानासोबत सहज हरतो, याचं कारण काय. त्यावेळेस तो म्हणतोय की ह्या पेहलवानाचे जे वडील आहे ते माझे गुरुवर्य आहे आणि माझे गुरुवर्य असल्या कारणाने म्हणून मी त्यांच्या मुलासोबत काय झालं काढलं. म्हणजे भूतकाळात जी घटना घडली त्यांच्या गुरुचा आश्रय त्यांनी घेतला
आणि वर्तमान स्थितीत शेवटी त्या शिष्याला काय करावं लागलं, गुरुचा पुत्र आहे आणि म्हणून त्या पुत्रासोबत मी हरलो, शक्तीने हरलो नाही तर मी गुरुचं एक स्मरण केलं आणि गुरुला हरवण्याचं सामर्थ्य अजूनपर्यंत माझ्यात नाही. आणि म्हणून अशा उच्चारण कदाचित म्हणत असतील की म्हणून जाणतेने गुरु होईल. जाणतेने म्हणजे जे सुज्ञ आहे. मग मला सुज्ञ नेमके कोण, तर ज्याने गुरुचा आश्रय घेतलेला आहे. मग पहिला प्रश्न पडतो, गुरु म्हणजे नेमके कोण आणि गुरु आम्ही कुणाला म्हटलं पाहिजे. तर गुरु शब्दाचा अर्थ आज ज्यांची कीर्तनवृत्ती सेवा आहे, सर्वांचे सुपरिचित असणारे हरिभक्त पारायण आपले यशवंत महाराज पाटील यांनी जी पारमार्थिक शतकोटी जे ग्रंथलेखन केलेलं आहे, त्या ग्रंथलेखनात त्यांनी त्या गुरु शब्दाचा अर्थ व्यतीत केला. महाराज सांगतात की गुरु म्हणजे जो अंधकारातून आपलं निरोध करतोय, म्हणजे आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करतोय, त्याला गुरु म्हणतात किंवा गुरु म्हटलं जातं. आणि मग जो आपला अंधार नष्ट करतो, अंधार म्हणजे रात्रीचा पाणूक नाही किंवा आपल्याला जे दृष्टीत पडत नाही ते नाही, तर आपल्या जीवनामध्ये नेमकी आपण सद्गतीला प्राप्त व्हायचं आहे. आणि सद्गती आपल्याला कशी प्राप्त होईल याचं ज्ञान जो पुरवतोय तो खऱ्या अर्थाने गुरु. आता तसं जर सरळ आपण पाहत राहिलो तर आपला प्रथम गुरु म्हणजे जिने आपल्याला जन्माला घातलं, ती आई म्हणजे आपली पहिली गुरु आहे. कारण आईने आपल्याला पहिलं ज्ञान दिलं की आपण नेमकी मुखात श्रवण काय केलं पाहिजे किंवा मुखात काय घेतलं पाहिजे, याच्यापासून ते आपण कसं चाललं पाहिजे, आपलं पाऊल कुठे पडलं पाहिजे, या पावलाला योग्य वाट दाखवणारे जे आपलं पहिलं गुरु आहे ते म्हणजे आपल्या आई. त्याच्यानंतर आपल्यामध्ये थोडं धीर आणण्यासाठी किंवा धीरपणा निर्माण करण्यासाठी जो आपला दुसरा गुरु सांगितला गेला तो म्हणजे आपले वडील. म्हणजे प्रथम आणि म्हणून असं सांगितलं जातं की आई वडिलांना आपण आधी वंदन केलं पाहिजे, कारण त्यांनीच आपल्याला या मृत्यू लोकात जन्माला घातलं, तेच आपले जनिता आहे. आणि अशा जनितांची आपण पाद्यपूजा केली पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. त्याच्यानंतर जो सामान्य गुरु म्हणजेच आपले शिक्षक. तिसरे गुरु जर आपण कोण म्हणत असू तर आपले शिक्षक, जे आपल्याला सामान्य ज्ञान देतात, पण त्याच्याने आपल्या जीवनाचं सार्थक होईलच असं नाही. फक्त भौतिक गोष्टींबद्दल माहिती किंवा कल्पना जर करून देतात ते आपले सामान्य गुरु. मग ते आपल्याला राजकीय क्षेत्राचं ज्ञान देत असतील, सामाजिक क्षेत्राचं ज्ञान देत असतील, हे जे सगळे गुरु आहेत ते सामान्य गुरुमध्ये मानले जातात. आणि यशवंत महाराजांच्या शतकोटीमध्ये आपल्याला महत्वाचे काही गुरूंचा विचार करावा. त्यामध्ये पहिला आहे गुरु. गुरु म्हणजे जो योग्य ज्ञानाची प्राप्ती करून देतो. दुसरा आहे सद्गुरु. सद्गुरु म्हणजे नेमकी कोण, तर जो सत्य परिस्थितीची जाणीव करून देते किंवा सत वस्तूची जाणीव करून देते. आता तसं विचार केला तर आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये अनेक ओव्यांमध्ये चिंतन पाहायला मिळतं की हे जे आहे ते सगळं काय आहे, आपण जे भौतिक अनुभवतो किंवा भौतिक आपल्या दृष्टीत पडतंय, हे जे आपण खरं मानतो, तर हे काही खरं नाही. हे आपल्याला अनेक संतांनी सांगून गेलेले. लटिका व्यवहार आहे आणि संसार वाया येणार हरिवे, म्हणजे हा जो व्यवहार आपला चाललेला आहे किंवा दिसणाऱ्या जो दृश्य रूपाने दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत, या वस्तू आपण खऱ्या नाही, तर या लटिका आहेत म्हणजे खोट्या आहेत. मग खोट्या वस्तूला दाखवणाऱ्याला आपण सद्गुरू म्हणू का, तर नाही. सद्गुरू म्हणजे जो सत्याला दाखवतोय किंवा सत्याचा परिचय करून देतो. आणि सत्य म्हणजे नक्की कोण, तर सत्य तू म्हणजे पांडुरंग परमात्मा. या पांडुरंग परमात्म्याची जो भेट घालून देतो, ज्या पांडुरंग परमात्म्याची जाणीव करून देतो, असा जो पुरुष त्याला सद्गुरू म्हटले गेले. पुढचा गुरु सांगितला गेलेला तो आचार्य. आणि आचार्य कुणाला म्हटलं जातं, आता जर आपण रामायण पाहत याचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला द्रोणाचार्य सापडते, भीष्माचार्य सापडते, कृपाचार्य सापडते. मग यांना नाव द्रोण होता परंतु त्यांना आचार्य म्हटलं गेलं का, त्याचं कारण आहे
करतात किंवा जे आचरणाने योग्य वावरतात आणि जे आचरणाने योग्य वावरल्यानंतर त्यांचं आचरण करून आपल्या जीवनाचं परिवर्तन त्यांचे शिष्य करतात अशा शिष्याचे जे गुरु त्यांना आचार्य म्हणते म्हणजे आधी आचरण स्वतः करायचं आणि मग जगाला ज्ञान द्यायचं ते गुरु म्हणजे आचार्य आणि श्री गुरु आता या इतर अन्य गुरूंच्या तुलनेने श्री गुरु जे आहेत ते थोडे मोठे सांगितले माऊली तर श्री गुरु आपल्या निवृत्तीनाथालाच म्हणतात श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण मग माझं खरं गुरु कोण आहे तर माझे गुरु आहेत माझे निवृत्तीनाथ कारण जर का निवृत्तीनाथांनीच ज्ञानोबारायला ज्ञानबोध पात्र नसतं तर कदाचित आधी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या पुढ्यात आला नसता आणि म्हणून माऊली सुद्धा सांगतात की जर माझ्या आयुष्यामध्ये मला श्री गुरु लाभले नसते तर मी ज्ञानदेव मोठा वैष्णव झालोच नसतो याचं निमित्त मात्र मी ज्यांच्या आश्रयाला गेलो ज्यांच्याकडून ज्ञानार्जन केले ते माझे श्री गुरु आणि शेवटचं गुरु यशवंत महाराजांनी सांगितलं आपल्या ग्रंथामध्ये ते आहेत जगद्गुरु आणि शास्त्रानुसार जगद्गुरु 3 होऊन गेले एक साक्षात भगवान श्री कृष्ण जगद्गुरु ठरले दुसरे आद्य गुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु की आपला जो पारमार्थिक संप्रदाय ज्यांच्यापासून सुरू झाला ते श्री तुकोबाराय हे जगद्गुरु ठरलेले मग का बरं याला जगद्गुरु म्हणावं कारण याने संपूर्ण जगाचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून दिलं नवे नवे जग काय आहे विश्व काय आहे विश्वाचा ब्रह्मांड चालक कोण आहे या गोष्टीची ज्यांनी जाणीव करून दिली अशा गुरूंना म्हटलं जाते जगद्गुरु आणि असे जगद्गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण जर म्हटलं तर भगवान श्रीकृष्णांनी असं काय करू कार्य केलं ते तर देव होते आणि देवाचं गुरु म्हणावं एवढे भगवान श्रीकृष्णाने पात्रता कारण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून या संपूर्ण मृत्यू लोकाला सावध केलं की चांगलं काय आणि वाईट काय याचं न्याय निवाडा तुम्हाला करायचा आहे आणि न्याय निवाडा करण्यासाठी तुम्हाला गुरुच्या आश्रयाला जावं महाराज आपल्यासारख्या सामान्य जीवानी गुरुला आश्रयित करावं यात मोठं नवल नाही ज्यांना जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण म्हणून आपण संबोधतो त्या जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपलं गुरु केलं ते सांदीपन गुरु आणि या सांदीपन गुरुंना त्यांनी आपलं गुरु केलं का जरी ते देव स्वरूपाला होते भगवान श्रीकृष्ण तरी सुद्धा देवत्वाला पोहोचण्यासाठी ज्यांच्याकडून आधी ज्ञान प्राप्त केलं त्या गुरूंना विसरून मात्र जमणार नाही आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवंताने गुरु केलेले आहेत जर मत्स्य अवताराचा विचार केला तर मत्स्य अवतारामध्ये मानधाता नावाचे जे गुरु होते त्या गुरूंना मत्स्य अवतारात ज्या भगवंताने अवतार धारण केलं त्यांनी त्यांना गुरु केले आता जर कूर्म अवतार किंवा कच्छ अवतार म्हणजे कासवाचे ज्यांनी अवतार धारण केलं त्या कूर्म अवतारामध्ये सहजानंद नावाचे गुरु त्यांना प्राप्त झाले पुढे वरा अवतारामध्ये कल्प ऋषी नावाचे गुरु त्यांनी धारण केले त्याच्यानंतर नृसिंह अवताराचा जर विचार केला तर दुर्वास ऋषींना मात्र गुरु केले वामन अवताराचा विचार केला तर ब्रह्मदेवांना गुरु केलं होतं परशुराम अवतारामध्ये भगवान शंकराला गुरु केलं होतं राम अवतारामध्ये भगवान गुरुवर्य वशिष्ठ ऋषींना गुरु प्रभू रामचंद्रांनी केलं आणि भगवान श्रीकृष्णांनी सांदीपन ऋषींना गुरु केलं आता ऐका हे सांदीपन ऋषी गुरु होण्यास पात्र का ठरले आपली ओवी आहे म्हणूनही जाणतेने गुरु केले मग गुरु आपण का करावा तर ज्या भगवान श्रीकृष्णाने सांदीप यांना गुरु केलं मग या सांदीपन ऋषींना गुरु होण्यास पात्र कसं ठरवलं गेलं ती कथा गोरक्षनाथाने आपल्या शिष्याला सांगितली ती आज तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस वेद धर्म नावाचे जे गुरु होते वेद धर्म या वेद धर्म नावाच्या गुरुने ठरवलं की आपल्या शिष्याची आपण परीक्षा घेऊ कारण
जोपर्यंत शिष्याची परीक्षा होत नाही, शिष्याने आपलं ज्ञान किती आत्मसात केले, जसे शाळेमध्ये आता आम्ही 9चा सत्र सुरू आहे, द्वितीय सत्र ज्याला आपण म्हणतो, शाळेमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा ज्ञानार्जन करतोय त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांनी किती ज्ञान ग्रहण केले हे जाणून घेण्यासाठी जसे शासनाने विविध परीक्षा नियोजित केल्या, जसे आता द्वितीय सत्र परीक्षेचं आयोजन सुरू आहे किंवा 10वीच्या एक्झाम सुरू आहे, त्याच पद्धतीने या वेद धर्म नावाच्या गुरुंनी ठरवलं की आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची आणि परीक्षा घेत असताना मग त्या वेद धर्मांनी सांगितलं की बघा काही दिवसानंतर, कारण ते सर्व ज्ञानी होते, वेद धर्म जे होते ते सर्व ज्ञानी होते आणि सर्व ज्ञानी असल्या कारणाने मग त्या वेद धर्माने सांगितलं की बघा काही दिवसानंतर माझ्या शरीरामध्ये अंधत्व येणार, म्हणजे माझ्या डोळ्यांना अंधत्व येणार आहे आणि माझ्या शरीराला वेगवेगळे पोट तयार होणार आहे, म्हणजे माझ्या शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने विषाने भरलेले पोट तयार होतात आणि अशा जे माझ्या देहाची अवस्था होईल तेव्हा कदाचित माझ्या देहाला दुर्गंधी दिसते, मला डोळ्यांनी काही दिसणार सुद्धा नाही, हे सगळं काय घडेल कारण माझे काहीतरी पूर्वजन्मीचे कुकर्म असतील आणि ते कुकर्म भोगण्यासाठी या जन्मी मला जन्म घ्यावा लागेल, न घ्यावा लागेल, कारण जन्म घ्यावे लागेल वासनेच्यासाठी किंवा भोगपूर्णकडे संचितावर। मग अशा पद्धतीने माझ्या संचिताचे जे भोग आहे, जरी मी तुमचा गुरु असलो तरी माझ्या संचिताचे जे भोग आहे ते भोग भोगण्यासाठी आता मला हा जो आश्रम आहे त्या आश्रमाचा त्याग करून मला गंगेच्याच ठिकाणी जायचं आहे, परंतु त्यावेळेस तुम्हाला हे सगळं सांभाळायचं आहे, हा आश्रम आहे, इथे जे काही आपल्या गुरु परंपरेने सुरू आहे याचं ज्ञान तुम्हाला पुढे वाटचाल करायचे आहे, परंतु माझी अपेक्षा एवढीच आहे की मी हे सगळं त्याग करून निघत आहे आणि निघत असताना माझ्या सेवेसाठी तुमच्यापैकी कोणतरी एक गुरु किंवा शिष्य, कोणतरी शिष्य तिथे उपलब्ध असावा, कारण मी डोळ्यांनी पाहू शकणार नाही आणि जर मी डोळ्यांनी पाहू शकणार नाही तर मग मला खाण्यासाठी, मला पाणी पिण्यासाठी माझी व्यवस्था करायला कोणतरी पाहिजे। आता हे बाकी जे शिष्य होते ते आपापसात चर्चा करू लागले की आता आपले गुरुवारे तर म्हातारे झाले, पुन्हा आता या व्याधीने बाधित होणार आहे, याच्या देहावर दुर्गंधी पसरणार आहे, मग अशा गुरूंची सेवा करण्यात आपल्याला फलप्राप्ती काय होईल, मग त्याच्यापेक्षा आपण आश्रमात राहू, या आश्रमाचा उपभोग घेऊया। महाराजांनी एवढी, गुरुवाऱ्यांनी एवढी संपत्ती साठवून ठेवलेली आहे, या संपत्तीचा उपभोग घेऊया। आणि हे सगळं सांगितल्यानंतर शास्त्र असं सांगतं की जर का आपण शिष्य असू आणि शिष्य असताना आपण गुरुच्या संपत्तीवर लोभ ठेवला तर त्या लोभाचा दुष्परिणाम काय होतो महाराज, आपण तर नरकाला जातो, परंतु आपण नरकाला जात असताना आपण आपल्या ज्यांनी ज्ञानार्जन केलं किंवा ज्ञानदान केलं त्या गुरूंना सुद्धा आपण काय करू शकतो, नरकाला घालू शकतो। प्रमाण आहे मला, लोभावरी ठेवून हे घरी असत्य न्याय निघतो, त्यांचे पूर्वजा पतन नरका किडे होती जा, म्हणजे पूर्वज म्हणजे कोण तर आपले जे आपल्या आधी जे मृत्यू पडतील, आपल्या संबंधात येणारे जे जे व्यक्ती असतील त्यांच्या संपत्तीवर आपण जर हेतू ठेवला, म्हणजे आपली इच्छा ठेवली तर त्या संपत्तीचा उपभोग आपण घेतला तर त्या संपत्तीचा उपभोगामुळे त्यांना नरक यातना भोगावी लागते। आणि जर असं होऊ नये असं तुम्हाला कुणाला वाटत असेल, हे वेद धर्म ते आपल्या शिष्याला सांगतात की तुम्ही माझ्या लोभावर हे ठेवू नका, मी जी संपत्ती साठवून ठेवले याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करा, चांगल्या पद्धतीने म्हणजे जोडूया धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करे, धन जो तुम्ही जोडणार आहात माझ्या पक्षात त्याचा योग्यरित्या आतापर्यंत मी जे वेच केलेला आहे, तुमच्या ज्ञानार्जनासाठी त्याचा उपयोग केलेला आहे, तसा उपयोग तुम्ही करा आणि मला त्या गंगेच्या ठिकाणी जाण्याचं काय करा, मला आज्ञा करा। आणि त्यावेळेस शिष्याने सांगितलं ठीक आहे गुरुवारी आपण निघून जा, आणि निघून जा म्हटल्यानंतर गुरुवारीला थेट मला थोडं दुःख झालं,
या एवढे सर्व शिष्य असताना माझ्यासोबत मात्र एकही शिष्य येऊ शकत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने याचा दुष्परिणाम काय तर मी यांना चांगलं ज्ञान देऊ शकलो. म्हणजे बघा शिष्यांच्या कर्मामुळे ते येत नाही याच त्यांना खेद वाटलं नाही. त्यांना खेद कोणतं वाटलं की मी यांना चांगलं ज्ञानार्जन करू शकलो नाही. म्हणजे मी यांना चांगलं घडवू शकलो नाही आणि म्हणून हे कार्य करण्यासाठी तयार होत नाही. आणि हे गोष्ट जेव्हा सांगितली गेली त्यावेळेस त्याला खेद वाटत असताना सांदीपन नावाचा जो शिष्य होता, सांदीपक नावाचा जो शिष्य होता त्या शिष्याने पुढे येऊन सांगितलं की गुरुवर्य ऐका, मला तुमच्या संपत्तीवर लोभ ठेवायचा नाही. तुम्ही जिथे असाल तीच माझी संपत्ती. तो स्थान म्हणजे माझ्यासाठी श्रद्धास्थान असेल आणि म्हणून मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. मग गुरुवर्यांना थोडं मला समाधान वाटलं की या 100 शिष्यांपैकी कोणतरी एक शिष्य असा निघाला की जो माझी सेवा करण्यासाठी तत्पर आहे. परंतु या शिष्याची परीक्षाही घेतली पाहिजे. म्हणून गुरुवर्यांनी पुन्हा प्रश्न केला की बघ माझी सतत सेवा करायची आहे. माझ्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुला सेवा करायची. 1 ते 2 दिवसाचं ते काम नसणार आहे. मला अंधत्व येईल, माझं शी सगळं तुला काढावं लागणार. जशी एखादी आई आपल्या बापाचं सगळं करते तसं तुला सगळं काही करावं लागेल. आणि हे करत असताना मात्र तुला कदाचित असं वाईट वाटत की मी उगाच इथे आलो आणि म्हणून तुला त्या अवस्थेला ती अवस्था पाहू नये किंवा तेव्हा तुला खेळ वाटू नये म्हणून मी तुला आता जागरूक करतोय की खरंच तू माझ्यासोबत यायला तयार आहेस. त्यावेळेस संदीपक नावाचा जो शिष्य होता मला तो गुरुला म्हणाला की तुमची आज्ञा, कारण तुम्ही काय आहे तर तुमच्यामुळेच मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि तुमच्या ज्ञानामुळे तुमची सावली सोडण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. तुम्ही जिथे असाल तुमच्या सावलीचा आश्रय मला घ्यायचा. आणि या उद्देशाने मग त्या सांदीपकाने आपल्या गुरु सोबत जायला तयारी दाखवली आणि ते गेले सुद्धा. त्या गंगेत गुरुवाने साधना करत बसले, तप करत बसले आणि सांदीपक नावाचा ऋषी जेव्हा जेव्हा ज्या गोष्टीची गुरुंना गरज पडे तेव्हा तेव्हा ते सेवा करू लागले. आणि सेवा करता करता त्या सेवेचा परिपाक असा करणार आला की साक्षात भगवान शंकर त्यांच्या सेवेने काय झालं प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर भगवान शंकराने सांगितले आणि तुझ्यासारखा शिष्य मी या विश्वात या मृत्यूलोकात पाहिलाच नाही. एवढ्या गुरुवाऱ्यांना दुर्गंधी सुटलेल्या असताना तुम्ही त्यांची सगळी सेवा केली आणि तुझ्या या सेवेचा परिपाक म्हणून तुला प्रसन्न झाले. हवं ते माग, मनसी काही मागा. अशा स्थितीने आता भगवंत सांगतोय, भगवान शिवशंकर सांगतात की हवं ते माग. आणि हवं ते माग असं म्हटल्याबरोबर या संदीपकाला थोडी एक इच्छा किंवा ती म्हणतात आसक्ती म्हणतात ज्याला आपण म्हणतो आस निर्माण झाली की काहीतरी मी मागलेलं पाहिजे, काहीतरी या आता आलेल्या भगवंताकडून मी काहीतरी मागलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताला सांगितलं तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही प्रगट झाला आहात परंतु प्रगट झाल्यानंतर आता एकदा मला माझ्या गुरुवारांची आज्ञा घेऊ आणि मग तुमच्याकडे मी मागायला. तसंच तो आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये जातो आणि गुरुवारांना सांगतो की आज तुमच्या सेवेने साक्षात भगवान शिवशंकर माझ्यासाठी प्रगट झालेले आहेत आणि ते सांगतात की हवं ते माग. मग गुरुवार्य मला क्षमा करा पण मी आज भगवंताकडे एक इच्छा मागतो आणि ती इच्छा आज मी तुमच्या समोर घेतो. आणि ती इच्छा त्याने प्रकट करून दाखवली, प्रकट केली, आपल्या मुखातून वदवली. आणि ती इच्छा होती की गुरुवर्य तुम्ही ज्या व्याधीने बाधित आहात त्या व्याधीपासून तुमची मुक्ती करावी एवढीच मागणी त्या भगवान शिवशंकराकडे करतो. मला काही लोकांची इच्छा नाही, धनाची इच्छा नाही किंवा अन्य भौतिक सुविधांची इच्छा नाही. मला फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही व्याधीतून मुक्त व्हावे आणि एवढीच माझं मागणं असेल तर ती मागणी मी मागू. गुरुवारांच्या आज्ञा घेण्यासाठी तो आला आणि गुरुवारांनी मात्र अजून त्याची परीक्षा घेण्यात
आणि त्यावेळेस ते वेद धर्म जे गुरु होते ते गुरु म्हणाले, अरे तू माझ्या सेवेने कंटाळलास, म्हणून मी तुला सुरुवातीलाच म्हटलं होतं की बा विचार कर, माझ्यासोबत येण्याआधी तू विचार कर की तुला माझं सगळं काढावं लागेल. अरे अवघ्या काही दिवसातच तू कंटाळलास आणि तू माझ्या मुक्तीची अपेक्षा करतोस. असं करू नकोस. खरंच तुला माझी सेवा करायची असेल तर तू वरदान मागायला त्याच्याकडून एकही वरदान घेणार नाही. आणि असं म्हटल्याबरोबर गुरुची आज्ञा सील सावधने मानली आणि हे आज्ञा मानल्यानंतर मग त्या गुरुची पुन्हा भगवान शंकराकडे गेले आणि शंकरांना नमस्कार केला. आणि भगवान शिव शंकरांना सांगितलं गेलं की बा ऐका, भगवंता मला सगळं काही दे, पण तेच दे की जे मला द्यायला पाहिजे तेच दे. आणि तेच म्हणजे काय दे, तर मला फक्त माझ्या गुरुच्या सेवेत रत होत आलं पाहिजे. आता या सेवेपासून त्याच्या चरणापासून मी वियोग न झाला पाहिजे एवढंच माझ्यासाठी कर, बाकी मला काही देऊ नको. आणि हे मागितल्याबरोबर भगवान शिव शंकर म्हणतात की ठीक आहे, तू अजून काही मागायला तयार होत नाही, तुझ्यासाठी काही मागत नाही. आणि मग भगवान शिव शंकर तिथे अदृश्य होता. पुन्हा एकदा हा वेद धर्माच्या सेवेत रत होतोय आणि ही सेवा करत असताना आता साक्षात भगवान विष्णू प्रगट होतो. भगवान विष्णू प्रगट झाल्यानंतर भगवान विष्णूच्या सुद्धा मागणी मागत असताना मनसी काही मागा ह्याची देगा पांडुरंग. मग त्या पांडुरंगाला तो शिष्य आहे सांदीपक ऋषी, त्या सांदीपक ऋषीने म्हणावं की जेव्हा द्यायचं असेल तर हेच दे. काय दे, तर मला माझ्या भगवंताच्या माझ्या भगवंत स्वरूप असणाऱ्या गुरुवरांच्या सेवेपासून मात्र परावृत्त करू. हीच एक मागणी करतो, कारण माझ्या गुरुची निष्ठा, गुरुबद्दल असणारं माझं प्रेम, हे प्रेम असंच अविरत गुरुच्या अंतकाळ विधीपर्यंत टिकून राहावं एवढीच मागणी तुमच्याकडे करतो. आणि हे जेव्हा भगवान विष्णूने साक्षात त्याच्या गुरुवरांना सांगितलं, बघा तुम्ही तुमच्या शिष्याची किती परीक्षा करता. आज तुमच्या शिष्याच्या या परीक्षेमुळे किंवा त्याच्या या सेवेमुळे मी एवढा प्रसन्न आहे की आज मी त्या शिष्याला मागायला सांगितलं पण शिष्याने मागितलं नाही, परंतु आज मी तुम्हाला मागणी मागायला लावतो. आणि मग भगवान विष्णूने त्या वेद धर्माला मागणी मागायला सांगितली आणि वेद धर्माने मागितलं की भगवंता, खरंच तुला द्यायचं असेल तर माझ्या या शिष्याला सदैव वैकुंठाला जाऊ. कारण यांनी जी सेवा केली ही माझी केवळ सेवा नाही, कारण ही सेवा तुझपर्यंत पोहोचली. आणि अशा सेवेने तुम्ही प्रसन्न झाला आहात. तर जसे भगवान शिव शंकर प्रसन्न झाले होते तेव्हा मी त्याला थांबून ठेवलं, पण आज माझं सामर्थ्य नाही, कारण त्याची सेवा एवढी परम श्रेष्ठ सेवा ठरली की कदाचित माझ्या जीवनाचं जे व्हायचं ते होईल, पण त्याच्या जीवनाचं काळ सार्थक करा आणि त्याला सदैव वैकुंठाला न्या. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या सांदीपक ऋषीने म्हणूनही जाणतेने गुरु भजीचे त्याने कृत कार्य होते. जसं त्या सांदीपक ऋषीच्या जीवनात कृत कार्य झालं, त्याचं जीवन कृत्य झालं, फलद्रूप झालं, कल्याणकारी ठरलं. आणि अशा पद्धतीने आपले जीवन सुद्धा कल्याणकारी व्हावं म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे, गुरुच्या आश्रयात, गुरुच्या सेवेत राहिलं पाहिजे. मग अशा गुरुच्या सेवेत राहत असताना आज आपण त्या गुरुच्या परंपरेत आहोत. आज आपल्या या पारमार्थिक क्षेत्रामध्ये अनेकांनी गुरु केलेले. आज आपण इथे सगळे आहोत हा गुरुचाच महिमा आहे, परंतु गुरुची भेट होण्याआधी आपण भगवंताकडे का जातो? कारण भगवंताकडे गेल्यानंतर भगवंत आपल्या याच्यामध्ये बुद्धीमध्ये तेच टाकते की जोपर्यंत तुला गुरु लागत नाही तोपर्यंत माझी प्राप्ती होत नाही. मला प्राप्त करून द्यायचं असेल तर तुला गुरु प्राप्त करून द्यावं. आणि म्हणून जाणते गुरु भेटतो. आणि गुरुला जर भजायचं असेल, पुजायचं असेल तर गुरुच्या सेवेत आपण रत राहायला पाहिजे. किती सेवा गुरुची केली पाहिजे, तर साक्षात या गुरुचा आपण अनुयायी आहोत. ज्या परंपरेने आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत
मग सावराम बाबा असतील, शहाटकर बाबा असतील किंवा सद्गुरू नारायण महाराज असतील, या नारायण महाराजांच्या जीवनातील एक भाग, गुरुच्या भेटीसाठी एखादा शिष्य किती आतुर होतोय, परंतु ही गुरुची भेट होण्यासाठी साक्षात त्याला कोण साक्षात्कार देतो हे सद्गुरू नारायण महाराजांच्या जीवनचरित्रातून तुम्हाला सांगतो. म्हणजे सद्गुरू नारायण महाराजांचे जीवनचरित्र काय होतं, ज्यांचे आम्ही पाहिलं आहोत, ज्याच्या परंपरेने आज आम्ही इथे विराजमान आहोत, प्रवचन मूर्ती सेवेसाठी इथे तुम्ही प्राचारण केलं, ही कृपा दृष्टी त्या सद्गुरू नारायण महाराजांची आहे, सावलाराम बाबांची असेल, शहाटकर महाराजांची असेल, नवे नवे आपले समोर ज्यांचं प्रतिमा आहे दातार महाराज, या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने, कारण कृपा कटाक्ष आहे आपुल्या परिवेश, अशा कृपा कटाक्षाने ज्यांनी आज आपल्याला ज्ञानालय महाराज, म्हणून आज आपला हा परिसर आहे, आपला जो गाव आहे हा पारमार्थिक क्षेत्रात नाहून निघाला. अशा सद्गुरू नारायण महाराजांचे जीवनचरित्र थोडक्यात बोलूया. का आपण गुरुला पूजलं पाहिजे, का गुरुला बसलं पाहिजे. ज्यावेळेस सद्गुरू नारायण महाराज आपल्या आई वडिलांच्या मृत्यूच्या पश्चात भावंडांचा सांभाळ करत होते, आणि भावंडांचा सांभाळ करत असताना महाराज परिस्थिती अशी होती की त्यावेळेस सद्गुरू नारायण महाराज हे गणपतीचे भक्त होते, गणरायाचे भक्त होते, आणि कितीतरी दिवस ते गणरायाचा अनुष्ठान करायचे. एक आठवड्यावर अन्न पाणी जल काही न घेता ते अनुष्ठानाला बसायचे, आणि अनुष्ठानाला बसत असताना त्यांच्या अनुष्ठानाचं सामर्थ्य एवढं वाढत गेलं की 7 दिवसावरून 14 दिवसापर्यंत अनुष्ठान करू लागले, आणि 14 दिवसानंतर 21 दिवसाचं अनुष्ठान करू लागले. आणि या अनुष्ठानाचा परिपाक असा झाला, साक्षात गणरायांनी गुरुला भेटले, सद्गुरू नारायणांनी साक्षात मूर्तीतून प्रगट होऊन आपल्या सद्गुरू नारायणांना भेट दिली, आणि भेट दिल्यानंतर सांगितलं की नारायणा, अरे तुझ्या या भक्तीने मी तर प्रसन्न आहे, परंतु तुझ्या या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर तुला गुरु करा. एवढे शब्द मात्र त्या गणरायाने त्यांना उच्चारले, आणि पुन्हा गणराय अदृश्य झाले. आता इकडे सद्गुरू नारायणांच्या मनामध्ये एक भावना उत्पन्न झाली, आणि ती भावना अशी होती की मला सद्गुरू या कलियुगामध्ये सद्गुरूंनी भेटावं किंवा सद्गुरूंची भेट व्हावी. या सद्गुरूंची भेट होण्यासाठी मी नेमकी गुरु कुणाला करावा, कारण जोपर्यंत आपण एखाद्याचा आश्रय घेत नाही तोपर्यंत आपल्याला गुरु कुणाला करावं याचं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणून आता आपण कुणाला तरी जाऊन भेटावं या उद्देशाने तीर्थाटनाला सुरुवात केली आहे. कारण जोपर्यंत जर मला गणरायांनी साक्षात्कार दिला, ज्यांच्या परम भक्तीने ज्यांच्या नामस्मरणाने मला गुरु करावं याचा बोध झाला, या बोधावर आरूढ होण्यासाठी मला आता असा सत्पुरुष कोण प्राप्त होईल की ज्याच्यामुळे माझ्या जीवनाचं सार्थक होईल, माझ्या जीवनाचं कल्याण होईल. आणि म्हणून सद्गुरू नारायण महाराज तीर्थाटनाला निघाले. प्रत्येक क्षेत्री गेल्यानंतर त्यांना वाटू लागलं की इथे मला गुरु सापडतील, इथे मला गुरु सापडतील, परंतु साक्षात गुरुची काही भेट होत नव्हती. बाळा सगळं तीर्थाटन करून आलं, आणि तीर्थाटन करून आल्यानंतर एक दिवस एकादशी, शुक्ल पक्षातील एकादशी होती, आणि एकादशीच्या दिवशी दुपारी आपल्या खिडकीमध्ये ते बसले असताना समोर विचार करत होते की मला गुरुची भेट कधी होईल. आणि हे विचार करत असताना मग सद्गुरू नारायण महाराजांच्या समोर अचानक त्यांनी आपल्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर साक्षात गणरायांच्या हातामध्ये एक सत्पुरुष हातात हात घालून त्यांच्या घराकडे येत होता. आता इथे सद्गुरू नारायण महाराजांना भ्रम निर्माण झाला की मी जे दृश्य पाहतोय साक्षात गणराय माझ्या घराकडे
वाटचाल करत आहेत आणि त्यांच्या हातात हात धरणारा एक कोणतरी पुरुष आहे. मग मी जे दृश्य पाहतोय खरं की खोटं, या भ्रम अवस्थेत असतानाच मात्र हळूहळू त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत गणराया त्या पुरुषाला घेऊन येतो. आणि गणराया त्या पुरुषाला घेऊन आल्यानंतर परिस्थिती अशी होते, तरी सुद्धा सद्गुरू नारायण महाराजांना तो भ्रमच वाटत होता की मी जागृती अवस्थेला पाहतोय की सोमणी अवस्थेला पाहतोय. आणि म्हणून त्यांनी स्वतःचा आधी चिमटा काढून काढला की मी जे पाहतोय दृश्य ते खरं आहे की खोटं आहे, मी जागृत अवस्थेला आहे की झोपलेला आहे हे पाहण्यासाठी स्वतःचा चिमटा काढला. आणि चिमटा काढल्यानंतर त्यांना जाणून आलं की नाही, मी जे पाहतोय ते खरं आहे. आणि खरं आहे असं पाहिल्यानंतर सद्गुरू नारायण महाराज खिडकीतून उठतात आणि दरवाजा देतात. दरवाजात आल्यानंतर गणरायांनी त्या उघड्यातून आतमध्ये प्रवेश केला आणि त्या सत्पुरुषाला समोर आणलं. समोर आणल्यानंतर गणरायांनी सांगितलं की हे नारायण, अरे बघ तुझ्या घरी आज पाहुणे आहे, पाहुणे घराशी आले ऋषिकेशी. अशा पद्धतीने जशी तुकाराम महाराजांची अवस्था झाली, त्यावेळेस विठ्ठल भगवान आले होते, पांडुरंग परमात्मा आले होते. मग अशा वेळेस त्यांना बसायला काय का, अशा परिस्थितीने आणि तीच अवस्था सद्गुरू नारायण महाराजांची झाली की आता या भगवंताला गणरायांना बसायला आणि त्यांच्या समोर बाजूला असणाऱ्या सत्पुरुषाला बसायला मी माझ्या घरात काय करतो, मोठीच चर्चा. माझं जे घर आहे ते कुटिया आहे आणि इथे मी कसं काय त्यांना बसतो. परंतु गणरायांनी सांगितलं की बसायला काही नको, मी जे वाक्य बोलतो तेच म्हणणार. आणि तेव्हा गणरायांनी सांगितलं, ज्या सोबत आणलेल्या सत्पुरुषाला आज्ञा केली गणरायांनी की हा माझा परम शिष्य आहे, परम भक्त आहे आणि या भक्ताला आता वाटचाल करण्याचं सामर्थ्य, त्याच्यावर कृपा आशीर्वाद ठेवण्याचं सामर्थ्य, त्याच्यावर वरद हस्त ठेवण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे आणि तू त्याच्यावर वरद हस्त ठेव, हे सत्पुरुषाला सांगितलं. आणि गुरुवार्यांना सद्गुरू नारायण महाराजांनाही सांगितलं गेलं की आजपासून या सत्पुरुषाचं तुम्ही काय करावं, स्मरण करा. एवढे म्हणून दोघी आपल्या घरातून निघून सद्गुरू नारायण महाराजांच्या घरातून निघून गेले. आणि सद्गुरू नारायण महाराज मात्र तिथे असे स्तब्ध उभे होते. त्यांना कळलं सुद्धा नाही की गणराया कधी निघून गेले, तो सत्पुरुष घरातून कधी निघून गेले. आणि पुन्हा एकदा सावध अवस्थेला आल्यानंतर त्यांनी पाहिलं इथे गुरुवर्य नाही, इथे साक्षात गणराय नाही. पुन्हा एकदा माझे हे जे गुरु आहेत ते येणारा तो सत्पुरुष आहे, हाच माझा गुरु आहे का काय. परंतु आपला जो निघून गेला तो व्यक्ती पुन्हा मला कधी मिळेल या विचाराने पुन्हा ते अस्तव्यस्त झाले, पुन्हा दुःखी झाले. आणि दुःखी झाल्यानंतर मात्र त्यांना खेद वाटू लागला की कदाचित मी त्याच वेळेस म्हटलं असतं की मला तुमचा शिष्य करून घ्या. परंतु सद्गुरू नारायण महाराजांनी मला असं म्हटलं जातं की आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करण्यासाठी आपल्याला देव संधी देतो, परंतु त्या संधीचं सोनं काढण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. म्हणून जाणून केले गुरु म्हणजे आपण गुरु कोण आहे याची पारख आपल्याला झाली पाहिजे. परंतु त्यावेळेस मात्र सद्गुरू नारायण महाराजांना सद्गुरूची पारख झाली नाही. त्यांनी फक्त गणरायांनी कोणतरी एक परम पुरुष आणलेला आहे एवढंच मात्र जाणलं. आणि मग पुन्हा एकदा ते विचारात मग्न असताना एक दिवस परिस्थिती अशी झाली की आपले दोघे बंधू एकादशीला घरात बसलेले असताना त्याचे जे बंधू होते त्या बंधूंनी सांगितलं की मला विडा खाण्याची इच्छा होती आणि विडा खाण्यासाठी तुम्ही मला काय करा, तेवढी माझी इच्छा पूर्ण. आणि मग सद्गुरू नारायण महाराज त्या बंधूंचा इच्छा पूर्तीसाठी दुपारी सकाळी विडा आणायला खाली उतरतात आपल्या घरात. आणि विडा आणायला गेल्यानंतर दुकानदाराकडे विडा मागतात आणि साईडलाच एक साधक असतो. तो साधक म्हणतो की आज आपल्या या श्रीगोंद्यामध्ये एक परम पुरुषाचं कीर्तन होणार आहे आणि त्या कीर्तनासाठी आम्ही निघालेलो आहोत. त्यावेळेस सद्गुरू नारायण
मला पण तुमच्या सोबत येऊ द्या, मलाही कीर्तन श्रवणाचा आनंद घेऊ द्या. आणि म्हणून धावत पडत आपल्या बंधूंना तो विडा देतात आणि सद्गुरू नारायण महाराज त्या साधकासोबत जातात. बघा त्याच वेळेस इथे कीर्तनाला प्रारंभ झालेला असतो श्रीगोंद्यावर. आणि कीर्तनाला प्रारंभ झाल्यानंतर परिस्थिती अशी झाली महाराज की ओम गणपते नमः नावाचा जो नामोच्चार श्री सद्गुरू नारायण महाराज करत होते, त्याच नामोच्चारावर किंवा त्याच नामावर चिंतन सुरू असताना ज्या महत्पुरुषाचं किंवा सत्पुरुषाचं कीर्तन सुरू होतं, त्या सत्पुरुषाचं जे स्वरूप होतं, तो सत्पुरुष म्हणजे ज्या सत्पुरुषाला गणरायांनी आपल्या घरी आणलं होतं, त्याच सत्पुरुषाचं कीर्तन तिथे सुरू होतं. मग आता पुन्हा एकदा नारायण महाराजांनी बघितलं की गणरायांनी आमलाच आणलं होतं आणि म्हणून जाता लोकांगणी लाजन भयमनी अशा पद्धतीने त्या सत्पुरुषांना लोकांगण घातलं महाराज. आणि सद्गुरू नारायण महाराजांनी सांगितलं की मला तुमचा शिष्य करून द्या, कारण तुमच्या भेटीसाठी मला गणरायांनी साक्षात्कार दाखवला होता, परंतु मला तेव्हा तुमची जाणीव झाली नव्हती. आणि मला तुमची जाणीव आज खऱ्या अर्थाने झाली. का तर पुन्हा एकदा त्या गणरायांनी तुमच्या मंत्राचा उच्चार आहे, ज्या गणरायाचा उच्चार तुम्ही करता त्याच गणरायाचा उच्चार मी करतो. आणि म्हणून माझे खरे गुरु कोण आहेत तर तुम्हीच आहेत. आणि ते गुरु म्हणजे कृष्णानंद स्वामी महाराज. या कृष्णानंद स्वामींनी मग सद्गुरू नारायण महाराजांवर वरद हस्त ठेवला आणि त्या वरद हस्ताचा परिपाक कसा झाला महाराज, सद्गुरू नारायण महाराजांच्या जीवनाचं कल्याण सांगण्याचं तात्पर्य एवढं की म्हणूनही जाणतेने गुरु बहिजे त्याने कृत कार्य होईल. म्हणजे जसं त्या सात्विक ऋषीचं कृत्य जीवन झालं, सद्गुरू नारायण महाराजांचं कृतार्थ जीवन झालं, तशा पद्धतीने महाराज तुम्हाला सामान्य जीवाचं सुद्धा काय होऊ शकतो तर कृत कार्य होऊ शकतो. माऊलीने अशा पद्धतीने आपल्याला सावध करण्यासाठी ही ओवीचं चिंतन सांगितलं की म्हणून जाणतेने गुरु बहिजे त्याने कृत कार्य होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी. अशा पद्धतीने कृत कार्य जर आपल्याला आपलं करून घ्यायचं असेल तर गुरुला आपण भजलं पाहिजे. जर आपण 10व्या अध्यायाचा विचार केला महाराज तर 10व्या अध्यायामध्ये गुरुच्या श्रेष्ठत्वाबद्दल बोलत असताना ज्ञानोबाराज म्हणतात की आम्ही गुरुला का नमन केलं पाहिजे. गुरुला नमन करण्यामात्र अनेक ओव्यातून त्यांनी चिंतन मांडलं. हे असो दिकी जयावरी जगते की पद्मकाल माता बाळके तो जीवाची परी तुके महिसेस. मग आम्ही गुरुला का भजलं पाहिजे त्याचं कारण सांगत असताना म्हणतात की ज्या गुरुची दृष्टी आपल्यावर पडली तर आपलं कृत कार्य होतं, किंवा ज्या गुरुच्या वरद हस्त आपल्यावर पडलं तर आपला जो जीव रूपाने आपला जो शरीर आहे तो शिव रूपाला प्राप्त होतो. आणि शिव शब्दाचा जर आपण अर्थ केला की जीवाची परिणुके महिसेसी. महिसेसी म्हणजे शिवाशी, म्हणजे आपला जो देह आहे आणि देहात असणारा जो आत्मा आपण ज्याला म्हणतो, हा आत्मा शिव स्वरूपाला पोहोचवायचा असेल तर आपण गुरुला काय केलं पाहिजे, पूजलं पाहिजे. का पूजावं गुरुला? कारण त्या गुरुच्या महिमेबद्दल सांगत असताना गुरु कसा आहे तर स्पष्ट बोध करण्यास चतुर आहे. म्हणून माऊली सुरुवातीला म्हणतात की नमो विशद बोध विद्यता विद्या विंद प्रबोधा परा प्रमेय प्रबोधा उल्लासी. म्हणजे तो स्पष्ट बोध करणारा आहे, आपल्याला योग्य ज्ञान देणारा आहे. आणि म्हणून अशा गुरुची आपण काय केली पाहिजे, सतत सेवा केली पाहिजे. आणि ही सेवा करत असताना महाराज आपण कोणत्याही पद्धतीची अपेक्षा करू नये. तैसे श्री गुरुचे महिमान आकलिते के असे साधन जे जाणून या मिळा नमन निवांत करते. म्हणजे या गुरुचा महिमाबद्दल किंवा त्याच्या महिमेबद्दल बोलत असताना कदाचित माझे शब्दही कमी पडते आणि म्हणून मी आता जास्त न बोलतो, मी काय करतो त्या गुरुंना नमन करतो असं माऊली जर म्हणत असते तर आज मी सुद्धा त्या गुरुचं एवढं काही विशेष महिमा किंवा महत्व
सांगण्यास योग्य ठरणार नाही, परंतु यथामती यथावकाश जसं पांडुरंग पांडवांनी मला बुद्धी दिली, ज्या गुरुमान्यांच्या वरद हस्ताचं माझ्यावर कृपादृष्टी झाली, याने कृपा कटाक्षाने आज हे बोलण्याचं सामर्थ्य निर्माण करून दिलं. मग ते शहाणकर बाबा असतील, वामन बाबा असतील, साक्षात या प्रतिमे स्वरूपाने माझ्यासमोर आहे, दाता महाराज असतील महाराज. कारण हे ज्ञानेश्वरीचं पारायण कसं करावं, एक ओवीचा उच्चारण कसं करावं, आणि त्या दादा महाराजांनी आपल्या लहान लहान मुलांना चॉकलेट वाटून ग्रंथ ज्ञानेश्वरीचं पारायणासाठी बसवावं, एवढं सामर्थ्य या गुरुवारीमध्ये आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की ज्ञानदेवी गुरुवारी हे खूप कार्य होईल. का कार्य करायचं असेल तर ज्या पद्धतीने एखाद्या वृक्षाच्या मुळावर आपण पाणी घालत राहिलो तर त्या वृक्षाचा जसा तो वृक्ष बहरतोय, त्या पद्धतीने आपण गुरुला जर भजत राहिलो तर आपल्या जीवनाला सुद्धा शिवाची प्राप्ती होईल, जीव शिव स्वरूपाने होईल. आणि म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे तर गुरुला भजलं पाहिजे. एवढं बोलून मी या ओवीचं चिन्ह थांबवतोय. आणि या पांडुरंग पांडवांनी ही बुद्धी दिली ते त्याच्या यामध्ये आत्मके देवे देवागे तो श्रावे सोनी मज द्यावे पसाय दानहे कलांची व्यंकटी सांडू सत्कर्म दिवाळो पुन्हा परस्परे पडो मैत्रे तिमिर जाओ ईश्वर तू देला हो प्राणी सगळ मंडळी ईश्वर निष्ठाची मादी आली कल्पतरुचे यार चेतना चिंता मनीचे गाव सर्व सुखी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जय श्री राम.